तर क्वेश्चन आहे, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. तर मित्रांनो, ही अंकमालिका आहे. तर पहिल्यांदा आपण ही अंकमालिका लिहून घ्यायची आहे. 2 परत 3 आहे, नंतर 6 आहे, नंतर 11 आहे, नंतर 18 आहे आणि या अंकमालिकेमध्ये पुढील अंक कोणता येईल हे विचारण्यात आलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण अंकमालिका वेगवेगळ्या पद्धतीने तपासून बघायची आहे. तर प्रत्येक 2 अंकामध्ये काय फरक जाणवतो ते पहिल्यांदा पाहावं लागेल. पहिला अंक आहे 2 आणि 3. तर या 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 1 चा फरक आहे, बरोबर. पुढील 2 अंकामध्ये 3 आणि 6 मध्ये कितीचा अंतर आहे? 6 वजा 3 3. इथे 3 वजा 2 1 होतं. तर असंच पुढच्या अंकामधला फरक पाहायचा आहे. 6 आणि 11 मध्ये फरक आहे 5 चा. परत पुढे 11 आणि 18 मध्ये फरक आहे 7 चा. तर पहा की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या संख्येमध्ये फरक कसा जाणवलेला आहे? 1 3 5 7. 1 3 5 7 काय आहेत? आपल्या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. तर या फरकामधला अंतर कितीचा आहे पहा. या 1 आणि 3 मधलं अंतर कितीचं आहे? 2 आहे. या 3 आणि 5 मधलं अंतर कितीचं आहे? 2 आहे. आणि या 5 आणि 7 मधील अंतर किती आहे? 2 आहे. तर 7 आणि पुढच्या अंकामधलं अंतर किती असणार आहे? 2चंच अंतर असणार आहे. 7 + 2 म्हणजे 9, बरोबर आहे. तर ही मालिका अशी होती की 2 + 1 हे 3, 3 + 3 6, 6 + 11, बरोबर आहे. 11 आणि 7 हे झाले 18. तर त्याचप्रमाणे 18 + 9, 18 + 9 हे झाले आहे 9 आणि 8, 17ला 7, 1 27. तर पुढील अंक हा 27 असायला पाहिजे. तर ऑप्शनमध्ये पहा, ए 24, बी 29, सी 27. तर आपलं ऑप्शन नंबर सी हे उत्तर आहे.